नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव. वज्रधारी न्यूजमध्ये आपले स्वागत. स्वच्छ विट्याच्या लौकिकाला प्रशासकीय थप्पड. प्रशासकीय इमारतीत घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये विटे शहराचा देशात पहिल्या 6 शहरांमध्ये समावेश आहे. स्वच्छता अभियानात विटे शहराने चमकदार कामगिरी करत आपला लौकिक निर्माण केलाय. स्वच्छ विट्याच्या याच लौकिकाला विट्यातील प्रशासकीय कार्यालयाने जोरदार थप्पड मारली. प्रशासकीय इमारतीत घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. देशात 6व्या क्रमांकावर येणाऱ्या विटे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच ही प्रशासकीय इमारत आहे, जिथून स्वच्छता अभियानासह विविध संदेश व आदेश जातात. तिथेच घाण माजली. चला तर पाहूया प्रशासकीय इमारतीतला आखो देखा रिपोर्ट. स्वच्छ भारत सुंदर भारत. स्वच्छ भारत मिशनचा डंका संपूर्ण देशभर पिटला गेला. स्वतः नरेंद्र मोदी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. इतकंच काय तर वेगवेगळ्या मोबाईल ॲपद्वारे घाणीचे फोटो पाठवण्याचे आव्हान लोकांना केले गेले. सर्वत्र स्पर्धा घेण्यात आला. इतकंच काय तर विटा नगर परिषद भारतातल्या पहिल्या 5 स्थानावरती आली. पण इतकं सगळं होऊन सुद्धा विटा नगर परिषदेमधील प्रशासकीय इमारत, जी प्रमुख प्रशासकीय इमारत आहे, ती मात्र घाणीचं साम्राज्य बनलेलं दिसते. आपण बघू शकतो इथं पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे, पण इथं पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी जिथं थुंकू नये असं लिहिलंय, तिथं थुंकून लाल केलंय. अशा ठिकाणचं पिण्याचं जे पाणी आहे ते पिण्यायोग्य कितपत असेल याचा विचार केला पाहिजे. आपण पायऱ्यांची अवस्था बघू शकतोय. पायऱ्यांची अवस्था सुद्धा काही वेगळी नाही आहे. थुंकून पूर्णतः लाल केलेलं आहे. इतकंच काय तर इथले कोपरेही प्रशासकीय इमारतीचे बघू शकतोय, तिथंही अवस्था वेगळी नाही आहे. विशेष बाब म्हणजे याच मजल्यावरती तहसीलदारांचे कार्यालय आहे. मग प्रश्न अनेक उपस्थित होतात. स्वच्छतेवरती कित्येक प्रश्न निर्माण केले जातात. स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छ मिशन आणि अनेक प्रश्न फक्त कागदोपत्रीच आहेत की फक्त जाहिरातींसाठी आहेत असे प्रश्न निर्माण होतात. जिथं पिण्याचं पाणी आहे तिथं जर इतकी घाण असेल तर सर्वसामान्य माणसं इथं आपली कामं घेऊन येतात, तर त्यांच्या आरोग्याशी खेळ चाललाय का? स्वच्छतेच्या नावाखाली नुसती जाहिरातबाजी होते का? या प्रश्नांची उत्तरं प्रशासन देणार आहे का? आपण सध्या प्रशासकीय इमारतीच्या बाहेरच्या बाजूस उभे आहे. जो गोंधळ इमारतीच्या आतमध्ये सुरू होता तसाच भोंगळ कारभार प्रशासकीय इमारतीच्या बाहेर सुद्धा सुरू आहे. जिथं नो पार्किंग लिहिलंय त्याच ठिकाणी पार्किंग केली जातीये. जी प्रशासकीय कार्यालय ज्या कार्यालयांमधून योजना बाहेर पडतात, जिथून स्वच्छतेचे धडे दिले जातात, अशाच कार्यालयांमध्ये अंधार पडलाय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. कुठं घाणीचं साम्राज्य तर कुठे नो पार्किंग. कॅमेरा पर्सन श्रीधर खंडागळे सोबत तेजस्विनी खराडे, विटा. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.